अकबर शेख यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। कामन गावातील एक अनमोल रत्न आहेत। कामन क्रिकेटमध्ये खूप चांगलं कार्य अकबर शेख यांचं आपण सातत्याने पाहतोय आणि सध्याच्या घडीला टीम 94 कामन या संघाचं तो प्रतिनिधित्व करतो। त्या संघामधून खेळताना त्याला आपण पाहतोय। अर्थातच अकबर शेख यांना आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। तर नक्कीच आपण आदरणीय सन्माननीय अकबरजी शेख साहेबांचा स्वागताने सन्मान करतोय। मी या स्पर्धेचे आयोजक शिवाजी भुरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अकबरजी शेख यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे। एक पालघर जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटपटू आहेत आणि खरं तर कामन क्रिकेटमधील अनमोल रत्न अकबर शेख यांना तुम्ही पाहताय। अनेक कित्येक वर्षे झाले क्रिकेटची सेवा तो करतोय आणि सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स अकबर शेख यांच्या माध्यमातून संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचंच या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। या ठिकाणी स्वागत केला जातोय अशा क्रिकेटपटूचा। खरं तर त्याने भरपूर मोठं नाव कमवलं आहे। खरं तर कामन गावाचं नाव खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं केलं आहे। असं व्यक्तिमत्व आदरणीय अकबरजी शेख यांचा स्वागताने सन्मान या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारे श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन आदरणीय अकबरजी शेख यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। सलामाची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। चला लगेच नागले संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये या। मित्रांनो, मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, लाईव्हच्या स्वरूपात ही स्पर्धा सर्व लोक पाहतायत, त्यामुळे तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। प्लीज, तुम्हाला कसं समजत नाही, नागले संघाचा 12वा खेळाडू प्लीज या। पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे या मॅचमध्ये विजयच्या बॅटमधून। विजय आला होता सलामीला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला। मागील मॅचमध्ये जबरदस्त त्यांनी कामगिरी केली होती। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता विजय। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो। फ्लिक केलं होतं आणि चेंडूला अगदी पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। चांगला प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरचा देखील होता, हाताला स्पर्श झाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती। बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बालकृष्ण आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट। हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता। चांगला चेंडू पाहायला मिळतोय बालकृष्णच्या माध्यमातून। या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर अगदी पायात टाकला होता आणि पायासमोरून चेंडूला फ्लिक केलं होतं विजयनं, परंतु यावेळेस जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली। यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर एकाच लेंथवरती मागील 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। फुटवर्कचा वापर होत नाही आहे, पाय चाललेच नव्हते। जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विजयने केला आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतो या मॅचमध्ये। चांगली गोलंदाजी करतात बालकृष्ण, खरं तर कमबॅक करतात। पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर 2 चेंडू डॉट आणि तिसरा देखील चेंडू डॉट आले। वाह, काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बालकृष्णच्या माध्यमातून। मागील 3 चेंडू जर पाहिलं ना तर एकाच लेंथवरती टाकले गेलेत। टप्प्याशी अगदी कॉम्प्रोमाइज केलेला नाही आहे, वेगाशी कॉम्प्रोमाइज केला आहे, परंतु टप्प्याशी नाही। चांगल्या लेंथवरती गोलंदाजी बालकृष्णच्या माध्यमातून। खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने केलेत लॉंग ऑनला, वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे तिघे। या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील फलंदाज विजयला। विजयच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा, हो, यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती। 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। आई गावदेवी नागले संघ बॅटिंग करतोय या मॅचमध्ये। विजय चांगली कामगिरी करतोय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि तदनंतर 2 धावा देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बालकृष्ण। चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका, आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय।
त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका. हो, यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू बालकृष्णच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी नागले या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या 9 धावा. जबरदस्त कमबॅक बालकृष्णच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकाराला असं वाटलं होतं की या षटकामध्ये भरपूर जास्त धावा येतील, परंतु खूप चांगलं कमबॅक केलं बालकृष्णनं. चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि 9 धावा धावफलकावरती. खूप चांगलं आयोजन मैत्री चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान लाभलंय. त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. संतोषजी शेलार यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, हेबूभाई कामन यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, विनोदजी भोईर यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, राजा कोटावले यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, आदरणीय महेंद्रजी ठाकूर यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, तदनंतर बबलू तिवारी यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन शिड्या धिंडा यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात टी शर्ट प्राप्त झालेले आहे, त्यांचा देखील आभार. तदनंतर एस एंटरप्राइजेस टीम 94 कामन, हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचा देखील आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य, त्यांचा देखील आभार. तदनंतर कैलासवासी एकनाथ हाल्या बुरे यांच्या स्मरणार्थ शिवाजी बुरे बारक्या बुरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, त्यांचा देखील आभार. तदनंतर कैलासवासी नरेश यशवंत चौधरी आणि कैलासवासी कल्पना मात्रे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर श्री रमेश हरिचंद्र मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे, त्यांचा देखील आभार. तदनंतर या स्पर्धेसाठी ग्राउंड नुराभाई आणि शाहिदभाई अन्सारी एस एंटरप्राइजेस यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती अजय पाटील पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली होती. षटक क्रमांक 2 हाताळतात या मॅचमध्ये. राऊंड विकेट. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका उडवला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत आणि तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळते, खराब फिल्डिंग. आणि ते जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज हनुमान बाद होतोय आणि 1 धाव शॉट आहे, म्हणजे 1च धाव मिळेल या चेंडूवरती. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता मिसफिल्डिंग केली होती, परंतु तदनंतर चेंडूची फेकी केली आणि धावाच्या स्वरूपात हनुमान बाद झालेत. संघाचा कॅप्टन हनुमान बाद झाला, परंतु 1 रन शॉट देखील होती, त्यामुळे या चेंडूवरती 1च धाव मिळेल आई गावदेवी नागले या टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा गोलंदाज बालकृष्णने खर्च केल्या आणि या षटकामध्ये अजय पाटील पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात त्याच्या षटकामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. चला लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च होतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विजयला पाहताय नवीन फलंदाज किरण मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, मिस की हुक शॉट फिल्डर आहे तिथे, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, अपयशी ठरले आणि तत्पूर्वी 2 धावा विजयच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजय पाटीलनं मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर स्लॉगवरचं षटक हाताळलं होतं आणि 14 धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 ते हाताळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि ते जर पाहिलं ना तर चेंडू डॉट आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अजय पाटील, राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला
विजयला तुम्ही पाहताय. ओ यावेळेस देखील खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. अजय पाटील राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत, नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त करून देत आहेत, अँगल बनवत आहेत. आणि इथे जर पाहिला ना तर आणखीन एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळते. रिलीज पॉईंट देखील खूप सुंदर आहे अजय पाटील या गोलंदाजाचा. राऊंड विकेट पुन्हा एकदा. ओ यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक त्या ठिकाणी मिसफिल्डिंग करतोय आणि इथे जर पाहिलं तर चेंडूची फेकी केली आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाबाच्या स्वरूपात विजय बाद होतोय आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अजय पाटीलच्या माध्यमातून. यष्टिरक्षकाने त्या ठिकाणी मिस्टेक केली होती. धाव घेण्याचा प्रयत्न विजयने केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतः अजय पाटील धावले होते जीवाच्या आकांतामध्ये आणि चांगली फिल्डिंग केली. तदनंतर चेंडूची फेकी करत असताना धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज विजय बाद झालाय, ज्याने मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु या मॅचमध्ये 10 धावा बनवून तो बाद झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 13 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज जितेंद्र मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट. नवीन फलंदाज जितेंद्र मैदानावरती दाखल झालेला आहे या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्यात. ओ यावेळेस पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अजय पाटीलच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. याही वेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. अँगलचा वापर केला, कटरचा वापर केला. चेंडू भरपूर जास्त वळला होता आणि ते चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी नागले या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर एक लेगबायच्या स्वरूपात धाव देखील पाहायला मिळते अजय पाटीलच्या या षटकामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक करणारं षटक अजय पाटीलचं राहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा. चांगली सुरुवात केली होती आई गावदेवी नागले संघाने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय कमालीचं कमबॅक. दीपक पाटील संघाचा कॅप्टन. हो यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला पुल केलाय मिड विकेटला. तिथे फिल्डर आहे अजय पाटील, मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचा कॅप्टन आलेला आहे. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान कामन संघाचा कॅप्टन आपण यायचा व्यासपीठावरती. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आपण देखील या ठिकाणी ड्रॉ उडवला जाणार आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज रमेश मैदानावरती. हो यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील फटका फसलाय स्वतःच्या गोलंदाजीवरती. दीपक पाटीलने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका होता, खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग व्यवस्थित साधलं नव्हतं आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती जगन अँड टेकन कमालीचा झेल कंप्लीट करत असताना दीपक पाटील सलग 2 चेंडूवरती 2 त्यांनी विकेट घेतलेले आहेत या मॅचमध्ये. काय जबरदस्त कमबॅक यंगस्टार मोरीगाव या संघाने केलेला आहे या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये बालकृष्णच्या विरोधात 9 धावा, तदनंतर अजय पाटीलनं फक्त 4 धावा खर्च केल्या.
आणि या षटकामध्ये दीपक पाटील काय गोलंदाजी करतोय, घातक आणि भेदक गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. धावाच बनत नाहीये. दीपक ऑन हॅट्रिक. हो यावेळेस देखील जर पाहिलं तर प्लेड ऑनच्या स्वरूपात आणखीन एक विकेट हॅट्रिक साजरी करतो या स्पर्धेमध्ये दीपक पाटील हा गोलंदाज, संघाचा कॅप्टन. जबरदस्त गोलंदाजी, सलग 3 चेंडूवरती 3 विकेट त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत आणि मैत्री चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक साजरी करणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे मिस्टर दीपक पाटील. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता प्लेड ऑनच्या स्वरूपात इथे फलंदाज प्रदीप बाद झालाय, स्वतःवरती निराश आहे, परंतु दीपक पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी, संघाचा कॅप्टन. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवत असताना बॅटची आतली कड आणि तदनंतर वेस्टर्नचा वेध घेत असताना विकेट हॅट्रिक्स साजरी केलेले आहे दीपक पाटील या गोलंदाजानं. कम्मालीचं कमबॅक यंगस्टर मोरीगाव या संघाने केलेला आहे. नवीन फलंदाज राजेश मैदानावरती दाखल होतोय. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. हो यावेळेस जर पाहिलं तर बाउन्सरचा वापर केला, परंतु पंचाने इथे व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज राजेश मैदानावरती दाखल झालेला आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जितेंद्र हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्वराज्य कशेली संघाचं कॅप्टन, स्वराज्य कशेली संघाचं कॅप्टन आपण यायचं. या ठिकाणी ड्रॉ उडवला जाणार आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती या फटक्यामध्ये, परंतु फिल्डर होते लॉंग ऑनला. खूप चांगला झेल कंप्लीट केलाय तुषारने आणि ते फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जितेंद्र. फारसं योगदान देता आलेलं नाही आहे जितेंद्रला या मॅचमध्ये, तो लवकर बाद झाला. सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये यंगस्टार मोरीगावच्या गोलंदाजाने डोकं वरती केलंय. दीपक पाटीलचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. सुरुवातीला विकेट हॅट्रिक त्यांनी साजरी केली आणि तदनंतर जितेंद्र या फलंदाजाला बाद केलाय. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती दाखल होतोय. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आपण यायचा. गोलंदाज ओ यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडेसे बॅकफुटला गेले होते, स्ट्रोकसाठी जागा बनवली होती, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय दीपकच्या माध्यमातून. शरीरापासून दूर ठेवला होता, शरीरापासून दूर फलंदाज खेळले होते, परंतु हा चेंडू आला डॉट. काही गोलंदाजी केली जाते. या षटकामध्ये धावाच बनत नाही आहे. आतापर्यंत 4 विकेट आल्यात. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर स्लॅश करण्याचा प्रयत्न, हवेत खेळलेत, यष्टिरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा. या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. आणि पंचाने ते काय निर्णय आहे, नो बॉल. यस, नो बॉल घोषित केलेला आहे. खरं तर भरपूर जास्त उंची होती या चेंडूवरती, बाउन्सरचा वापर केला होता. या अगोदर देखील गोलंदाजाने अशा प्रकारचा चेंडू हाताळला होता, त्याला वॉर्निंग दिली होती आणि ते इट्स अ नो बॉल, म्हणजे या चेंडूवरती धावा मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. दीपक पाटील यांचं षटक आता मात्र भरपूर मोठं वाटायला लागलंय, कारण सुरुवातीला वाईट टाकला, त्यानंतर नो बॉल आणि ते देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. गॅपमध्ये येतात 4 धावा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 23 धावा. राजेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. थोडेसे बॅकफुटला गेले, त्यानंतर पुलचा फटका, गॅपमध्ये खेळले होते. डीप स्क्वेअरला एकला फिल्डर होते आणि त्या फिल्डरला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी नागले संघ बॅटिंग करतो या मॅचमध्ये आणि आतापर्यंत
23 धावा धाफलकावरती जोडल्यात या संघाने. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावा बनवाव्या लागतील. आतापर्यंत 23 धावा धाफलकावरती तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती विकास या गोलंदाजाला पाहताय. षटक क्रमांक 4. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचे. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन. आदरणीय सन्माननीय बारक्याजी भोरे आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहिला तर बॅटची एज ज्येष्ठांच्या मागे त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगला प्रयत्न केलाय. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज बाईच्या स्वरूपात या 3 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 26 धावा धाफलकावरती. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचंय. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. डॉट. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कृष्णा माळी साहेबांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं आम्ही मैत्री चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहिलं तर लॉंग ऑफला खेळले होते. त्या ठिकाणी दुर्योधन वाघ हे फिल्डर होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धाफलकावरती. या मॅचमध्ये 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकासच्या या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. हो यावेळेस देखील हवेत खेळले परंतु कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे डीपमध्ये आणि ते 2 धावा मिळतील फलंदाजाला. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल का तर नाही. 2च धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आलेला आहे का. आदरणीय कृष्णा माळी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पालघर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कृष्णा माळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सागरजी माली आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या मैत्री चषक 2025 मध्ये. त्या ठिकाणी आदरणीय कृष्णा माळी साहेबांना तुम्ही पाहता आपल्या टेलिव्हिजन सेटवरती नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. गोलंदाज विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस पहिले तर थोडेसे बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. कव्हरला खेळले होते. फिल्डर आहेत त्या ठिकाणी हेमंत पाटील चांगली फिल्डिंग करतायत आणि तत्पूर्वी फक्त 1च धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 31 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आई गावदेवी नागले संघ बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत 31 धावा या संघाने बनवल्यात. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज विकास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट बॉल इन ट्रॅक वरती खोलात टाकला होता परंतु कव्हर क्षेत्रामध्ये
चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, चांगली फिल्डिंग, परंतु फिल्डर येतात मिडॉनला, कारण अगदी कव्हरवरून चेंडू मिडॉनला गेला होता आणि ते जर पाहिलं तर धाबाच्या सुरुवात फलंदाज बाद होतोय, म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती आणि 34 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आई गावदेवी नागले या संघाने ठेवलेलं आहे यंगस्टर मोरीगाव मास्टर या संघाच्या विरोधात. या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाईल या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय सन्माननीय कृष्णा माली साहेब यांना तुम्ही पाहताय आणि त्यांचं नुकतंच या क्रीडा नगरीवरती या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचा स्वागताने सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण आदरणीय सन्माननीय कृष्णा माली साहेबांचा स्वागताने सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. पालघर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि खूप चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये आदरणीय कृष्णा माली साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना देखील या व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे आयोजक शिवाजी बोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णा माली साहेबांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. क्रिकेटचे निमसित चाहते आहेत, नितांत क्रिकेटवरती प्रेम करतायत, सामाजिक बांधिलकी ते जोपासत असतात. खूप चांगलं कार्य आणि जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगली विकास कामे त्यांनी सातत्याने केली या संपूर्ण विभागामध्ये. असे आदरणीय कृष्णा माली साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन कृष्णा माली साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर आदरणीय अत्तर शेख यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. नुकतीच त्यांची निवड झालेली आहे तालुका अध्यक्ष वसई परिसरातील. जर पाहिलं तर शिवसेना तालुका अध्यक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे. अल्पसंख्याक विभाग असे अत्तर शेख यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करतोय शिवाजी बुरे यांना की आपल्या शुभ हस्ते अत्तर शेख यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी अत्तर शेख यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कारण शिवसेना तालुका प्रमुख म्हणून नुकतीच त्यांची निवड झालेली आहे अल्पसंख्याक विभाग आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आपण आदरणीय सागरजी माली यांचा देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय शिवाजी बुरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी माली यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत, परंतु सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने ते आपलं कार्य सातत्यानं करत असतात. कृष्णाजी माली साहेबांच्या सोबतीनं ते सातत्यानं आपल्याला दिसत असतात आणि त्यांचं देखील खूप चांगलं कार्य पाहायला मिळते. असे सागरजी माली यांचा देखील स्वागत आणि सन्मान
या आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन सागरजी माली यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। जाऊया मॅचच्या दिशेने। 34 धावांचं टार्गेट। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेले आहे। अजय पाटील मागील मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती। 37 धावा इंडिव्हिज्युअली मागील मॅचमध्ये अजय पाटीलने केल्या होत्या। तोच फलंदाज मैदानावरती दाखल झाला आणि त्यांच्या सोबतीनं फलंदाज बालकृष्ण आपल्याला पाहायला मिळतोय। आदरणीय सन्माननीय बारक्याजी भुरे, आपणास विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे। बारक्याजी भुरे, आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील हार्दिक स्वागत। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। हनुमान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला। 34 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। पहिलाच बॉल बॅकफुटला गेले होते खेळण्यासाठी। टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता। उंची जास्त प्राप्त झाली नव्हती। कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळतोय हनुमानच्या माध्यमातून। पहिल्याच चेंडूवरती अजय पाटील या फलंदाजाला शांत ठेवलाय गोलंदाज हनुमाननं। कमी गतीचा हा चेंडू पाहायला मिळाला हनुमानच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा हनुमान। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर फलंदाज अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस फटका फसला। फिल्डर आहे स्वतः। गोलंदाज डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही। या मॅच मध्ये महत्वाची विकेट। सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता किती महत्वाची विकेट होती। अजय पाटीलला बाद केलंय। पहिला धक्का या मॅच मध्ये यंगस्टर मोरीगाव या टीमला बसतोय। फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीने हा चेंडू टाकला होता। गतीचा वापर केलेला नाहीये। अगदी चेंडूला सोडून दिलं होतं आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता। फटका फसला। टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती काय जबरदस्त हनुमानने हा झेल कंप्लीट केले आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन देखील बघण्यासारखं होतं, कारण महत्त्वाची विकेट होती। अजय पाटील शून्यावरती बाद होतो या मॅचमध्ये। पहिला धक्का यंगस्टर मोरीगाव मास्तर या टीमला बसतोय। फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानावरती दीपक पाटील मैदानावरती दाखल होतोय। गोलंदाज तयार। यावेळेस फुलटॉस चेंडू होता। खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू। इट इज अ वाईट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते। फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा घेऊ शकलेले नाहीयेत फलंदाज दीपक पाटील। काही जबरदस्त गोलंदाजी केली या मॅचमध्ये दीपक पाटीलनं। एकंदरीत आपल्या षटकामध्ये 4 विकेट घेतल्या। विकेट हॅट्रिक त्यांनी साजरी केली। या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज तो राहिला होता। प्रेक्षणीय मॅचमध्ये ललितनं देखील विकेट हॅट्रिक घेतली होती। यावेळेस देखील खोल आत टाकलाय परंतु ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो। मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे सिंगल मिळते या चेंडूवरती। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती। 2 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये। चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हनुमानच्या माध्यमातून पाहायला मिळते। 34 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे जर पाहिलं तर सुरुवातीपासून दबाव निर्माण करावा लागेल। चेंडू डॉट टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील। पहिल्या षटकामध्ये अजय पाटीलची महत्त्वाची विकेट प्राप्त केली। थोडासा दबाव निर्माण केलाय फलंदाजांवरती। यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय। गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न। शॉर्ट लेगला त्या ठिकाणी फिल्डर आहे। शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर थोडासा फाईन झाला होता आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग सुनील होते आणि सुनीलने चेंडूला स्टॉप केलाय। फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर। 3 धावा धावफलकावरती। चांगला सामना पाहायला मिळतोय। एका बाजूला नागले संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात मोरीगाव संघ फाईट देतो या मॅचमध्ये। यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न। मिड ऑफला चेंडू येतोय। फिल्डर आहे तिथे। डाऊन द बॉल, मिस्टेक होत नाहीये। आणखीन एक धक्का या मॅचमध्ये अविनाशने झेल टिपलाय। फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता दीपक पाटील इथे स्वस्तामध्ये बाद होतोय। स्वतःवरती निराश आहे संघाचा कॅप्टन। काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हनुमान या मॅचमध्ये। इथे देखील कमी गतीने चेंडू टाकला होता। फक्त चेंडूला सोडून दिलं होतं आणि अगदी जर पाहिलं तर बेगीट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकले नव्हते। वेगामध्ये बीट केलं आणि फिल्डर आले होते त्या ठिकाणी अविनाश मिड ऑफला आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट करत असताना आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय। दुसरा धक्का। 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत यंगस्टर मोरीगाव या संघाची या मॅचमध्ये। नवीन फलंदाज
दुर्योधन मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावरती 3 धावा. पहिल्या षटकामध्ये हनुमानने आतापर्यंत खर्च केलेत, 2 मोठे धक्के दिलेत. अजय पाटील आणि दीपक पाटील या 2 फलंदाजांना बाद केलं. थोडासा दबाव निर्माण झाला यंगस्टर मोरीगाव या टीमवरती. राऊंड विकेट. हो, यावेळेस खोलात टाकलाय. वाह, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी खोलून ठेवलं होतं फलंदाज दुर्योधनला, त्याच्याही विरोधात इथे चेंडू डॉट आला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. पिन पॉइंट यॉर्कर अगदी खोलात टाकला होता. खोलवर टप्प्याला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, व्हॅरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. हनुमानच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा फलकावरती 3-2 अशी स्थिती तुम्ही पाहता यंगस्टर मोरीगाव या संघाची. इथून इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता, माफ करा, 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. चला, स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन. या ठिकाणी ड्रॉ उडवला जाणार आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती किरण यांना तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये हनुमानने काय जबरदस्त गोलंदाजी केली, कमबॅक केलं. या मॅचमध्ये 34 धावांचं टार्गेट होतं, परंतु गावदेवी नांगले संघ तुम्ही भरपूर जास्त वेळ घेत आहे. याहीपेक्षा वेळ घेतला तर तुमच्या संघाला पॅनलाइज करण्यात येणार आहे, कारण 4 षटकांचा आपण सामना खेळवतोय, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. किरण राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय किरणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बालकृष्णला शांत ठेवलं. या चेंडूवरती रायझिंग डिलिव्हरी होती, टप्पा पहिल्यांदा टेक ऑफ घेतला चेंडूने आणि ते चेंडूला डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते या मॅचमध्ये. धारदार गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीचा दर्जा जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. हो, यावेळेस देखील पंचांकडे पाहिलाय, पायचीच्या स्वरूपात अपील केली आहे, उचलून धरली होती अगदी जर पाहिलं तर स्वतः गोलंदाजाने, परंतु पंचांनी खालीच केली आहे. ॲक्शन रिप्ले पाहावं लागेल ज्या पद्धतीनं अपील केली होती. अगदी जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खूप चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू डॉट आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती किरण. राऊंड विकेट. हो, यावेळेस आडव्या वाटणे करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट. सलग 3 चेंडू डॉट आलेत. भरपूर दबाव निर्माण झाला यंगस्टर मोरीगाव या संघावरती, कारण अजय पाटील महत्वाचा फलंदाज शून्यावरती बाद झाला. दीपक पाटील देखील शून्यावरती 1 धावेवरती बाद झालं. या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी महत्वाच्या फलंदाजांना करता आलेली नाही आहे आणि ते दबाव जाणवते. बालकृष्ण खूप सारे चेंडू डॉट खेळतो या मॅचमध्ये. सलग 3 चेंडू डॉट आलेत बालकृष्णच्या विरोधात. किरण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. पुढे आलेत खेळण्यासाठी. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. किरण प्रयत्न करतायत, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही आहे. धावाची संधी आहे आणि ते 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चौथीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही, 3च धावा. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, परंतु इथे जर पाहिलं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आई गावदेवी नागले संघाच्या माध्यमातून. चला, लगेच फिल्डिंग सेटअप करा. भरपूर जास्त वेळ घेत आहे नागले संघ. प्रत्येक चेंडूवरती एकत्र जमू नका, लगेच फिल्डिंग सेटअप करा, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही एकत्र येत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती किरण. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला दुर्योधन हा फलंदाज पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. धावाच बनत नाही आहे. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. राजेशाही थाटामध्ये किरण गोलंदाजी करतोय. काय जबरदस्त गोलंदाजीचं आकलन आतापर्यंत या षटकामध्ये किरणनं केलंय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये गोलंदाजाला सापडलाय. यावेळेस बॅटची एज. फ्लँक स्लीपमध्ये फिल्डर नाही आहे. शॉर्ट थर्डला फिल्डर देखील नाही आहेत, परंतु डीपमधून फिल्डर पुढे येत आहेत, साचपडत आहेत. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि यंगस्टार मोरीगाव या संघाने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 8 धावा जोडल्यात. आणखीन येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. परंतु आई गावदेवी नागले संघाचं कौतुक करावं लागेल. अवघ्या धावफलकावरती 33 धावा जोडल्या, 34 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 2 षटकांमध्ये मॅचच्या उत्तरार्धामध्ये खूप चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. कारण सुरुवातीचे 2 षटक अप्रतिम राहिलेत. सुरुवातीला जर पाहिलं तर हनुमानच्या माध्यमातून आणि त्यानंतर किरणने देखील भरपूर जास्त इम्प्रेस केलं. या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आई गावदेवी नागले या संघाच्या माध्यमातून. बॉलरचं नाव काय? हनुमान भाऊ, बॉलरचं नाव? षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश यांना तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर बालकृष्ण यांना 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस बॅटची एज लागली होती. फ्लँक स्लिपला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळी चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल होईल का? किरण आहे तिथे, प्रयत्न करतोय परंतु मस्तकाला दस्तक देत बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज दुर्योधनच्या बॅटमधून येतोय षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा फटका दुर्योधनच्या बॅटमधून आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. ज्या फटक्याची गरज होती ना, तोच फटका दुर्योधनच्या बॅटमधून या मॅचमध्ये तुम्ही पाहता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. हाफ ट्रॅकर होता, थोडेसे बॅकफुटला गेले. पुलचा स्ट्रोक पाहायला मिळते फलंदाजाच्या बॅटमधून. रुपेशच्या विरोधात इथे आक्रमण केलं गेलं या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रुपेश ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आणखीन एक उडवलाय. सलगचा दुसरा जाईल का? तर नाही, फिल्डर आहे तिथे. मिस्टेक केली फिल्डरनं. कॅच ड्रॉप आणि ते जर पाहिलं तर धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. मिस्टेक केली त्या ठिकाणी प्रदीप होता आणि प्रदीपने झेल सोडलाय. प्रदीपच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 17 धावा. दुर्योधन जबरदस्त बॅटिंग करतायत या षटकामध्ये. रुपेशच्या विरोधात धावा येत आहेत. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. परंतु इथे जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत. हनुमान चांगली फिल्डिंग करतात. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. एकोणीस धावा धावफलकावरती. तुम्ही या मॅच मध्ये पाहताय 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रुपेशनं आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात.
स्वराज्य कशेली संघाचं कॅप्टन आपण यायचं व्यासपीठावरती. या ठिकाणी ड्रॉ उडवला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. बॅटची एज लागली होती परंतु यष्टांच्या मागे त्या ठिकाणी जर पाहिलं तर विजयने मिस्टेक केली. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. जितेंद्र याने कॅच सोडला होता यष्टांच्या मागे. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर यंगस्टार मोरीगाव संघ एका बाजूला आणि एका बाजूला आई गावदेवी नागले संघ. परंतु नागले संघ भरपूर जास्त वेळ तुम्ही घेताय. लगेच तुम्ही फिल्डिंग सेटअप करा कारण आयोजक या ठिकाणी आम्हाला सूचना देत आहेत. लगेच फिल्डिंग सेट करा नागले संघ. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी लवकर या व्यासपीठावरती. या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. स्वराज्य कशेली संघाचा कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आपण यायचंय लवकर. जयेश पाटील निलेश मडवी एखादा कोणीतरी या व्यासपीठावरती. सात चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 34 धावांचं टार्गेट होतं परंतु आतापर्यंत आई गावदेवी नागले संघाने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. यंगस्टार मोरीगाव संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो परंतु पहिल्या षटकामध्ये महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झाले. अजय पाटील आणि दीपक पाटील. आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाजी करताना हा संघ संघर्ष करतोय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. 6 चेंडू 14 धावा. 14 धावा 6 चेंडू. गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल पुल केलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहे डीप मध्ये. सुनील त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाजाने परंतु त्या ठिकाणी सुनील होते. सुनीलने मिस्टेक केली. अगदी जर पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा मिळतील. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विकासच्या बॅटमधून हा चौकार आला या मॅचमध्ये. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला विकासने या मॅचमध्ये. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला नागले संघ तर एका बाजूला मोरीगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस मोठा फटका सजवलाय. हवेत आहे फिल्डर आहे. डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. तिथे झेल घेतलेला आहे फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आहे. कमालीचा झेल टिपलाय. आणि या मॅचमध्ये आणखीन एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये ओम फोटो लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे. त्या ठिकाणी फिल्डर होते आणि तदनंतर त्यांचं सेलिब्रेशन पहा. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जर पाहिलं तर झेल कंप्लीट करत असताना त्या ठिकाणी फिल्डर. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज तुषार मैदानावरती दाखल झालाय. 4 चेंडू आणि 10 धावा. प्रदीप देखील चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु तदनंतर त्याने विकेट प्राप्त केली. ओ यावेळेस पाहिलं तर पायात टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते आणि ते एकच धाव लेग बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बालकृष्ण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर साऱ्या चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि आतापर्यंत 5च धावा बालकृष्णाच्या बॅटमधून परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती 9 धावा त्यांना बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत लॉंग ऑफला. त्या ठिकाणी हनुमान आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव मिळाली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. फक्त 2च धावा. काय जबरदस्त फिल्डिंग हनुमानच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती
27 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. काय जबरदस्त कामगिरी आई गावदेवी नागले संघ या मॅच मध्ये करतोय, परंतु इथून पलटवार करावा लागेल यंगस्टार मोरीगाव मास्टर या टीमला. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओ यावेळेस मोठा फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? किरण आहे तिथे, पुढे आलेत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार या मॅच मध्ये तुषारला मारावा लागेल. काय जबरदस्त कामगिरी, दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल. आई गावदेवी नागले संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने फाईट करते. या मॅच मध्ये 34 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय, परंतु तुषारला इथून एक मोठा फटका खेळावा लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. एका बाजूला प्रदीप यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती तुषार हे फलंदाज तुम्ही पाहताय. 1 चेंडू 6 धावा, 6 धावा 1 चेंडू. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा, भरपूर जास्त वेळ घेत आहे आई गावदेवी नागले संघ. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुषार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप यांना तुम्ही पाहताय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर तुषारला पाहताय. चला लगेच फिल्डिंग सेटअप करा, भरपूर जास्त वेळ घेत आहे नागले संघ. गोल्डन षटकार मारला तर रमेश मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तुषारला. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ओ यावेळेस जर पाहिला तर इट्स अ वाईट बॉल आणि बॉल अगदी जर पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय, म्हणजे 5 धावा या चेंडूवरती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, यष्टिरक्षकाने चुकी केली आणि अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. काय सामना पाहायला मिळते, नाट्यमय क्रिकेट. नागले संघाने सामना हातातून घालवलाय की काय असंच म्हणावं लागेल, कारण इथे वाईट बॉल होता आणि यष्टिरक्षक त्या ठिकाणी आहे, त्याने मिस्टेक केलेली आहे जितेंद्रने आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. एकंदरीत 5 धावा वाईटच्या स्वरूपात या चेंडू या मॅच मध्ये. स्कोर इज अ लेवल. संधी निर्माण झाली होती, परंतु सुनीलनं चुकी केली आणि सामना इथे जिंकला यंगस्टार मोरीगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन यंगस्टार मोरीगाव.
शेवटची एक धाव जर पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात आलेली आहे. चेंडू बॅटला स्पर्श झाला नव्हता, त्यामुळे ती धाव हरेशच्या खात्यामध्ये, तुषारच्या खात्यामध्ये नाही. त्यामुळे पारितोषिक तुषारला मिळणार नाही, कारण एक धाव बनवायची होती तुषारला आणि ती लेगबायच्या स्वरूपात धाव आली. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आणि विष्णू मोहिते आणि रमेश मुकादम यांच्याकडून पारितोषिक असेल तुषारला. तुषार या, कारण आपण एक धाव बनवली लेगबायच्या स्वरूपात आणि सामना इथे जिंकलेला आहे. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. लो स्कोरिंग सामना होता, त्यामुळे जर पाहिलं तर दीपक पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी, 4 विकेट घेतल्या, तर दीपक पाटील राहिलेत मॅन ऑफ द मॅच हिरो. या ठिकाणी ड्रॉ उडवला जातोय. या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती ड्रॉ उडवला जातोय. तिन्ही संघाचे नाव आहेत त्या चिठ्ठ्यामध्ये. जी चिठ्ठी निघेल तो संघ फायनल मध्ये दाखल होईल. आणि ते स्वराज्य स्फोट कौशली या संघाला बाय मिळालेली आहे, अर्थातच फायनल मध्ये दाखल झालेला आहे. म्हणजे यानंतरचा सामना छत्रपती शिवाजी महाराज वडगर आणि जयरमान कामन या 2 संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुषार कामणकर आपण यायचंय, तुषार विरारकर आपण यायचंय.